तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे आणि स्वतंत्रता दिवसाच्या अगोदरच ही मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींना मिळालेली आहे। तर बघा, आपण खूप दिवसांपासून वाट बघत होतो की आपल्याला जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार का। तर अशा प्रकारचे व्हिडिओसुद्धा आले आहेत की दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार, 3,000 रुपये टोटल लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत आणि ते सुद्धा रक्षाबंधनला जाणार आहेत। तर एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारचे काही जे समारंभ असतात, जे की सरकारी समारंभ होत असतात, त्याचवेळी अशा प्रकारे 2-3 महिन्यांचे जे काही पैसे आहेत किंवा मग हप्ते आहेत ते आपल्याला एकत्रितपणे टाकण्यात येत असतात। परंतु यावेळेस असं काही झालेलं नाही आहे। नेमकं काय झालं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचबरोबर खुशखबर काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे। तर त्या अगोदर मी सांगू इच्छितो की ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे किंवा मग ज्या बहिणी अपात्र घोषित करण्यात आल्या आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे की त्यांना आता KYC करता येणार आहे। तर बघा, ज्यांची KYC झालीच नाही आहे त्यांना आता सरकारच्या महा DBT 2.0 या पोर्टलवर जाऊन आपली KYC करता येणार आहे। आता हे जे पोर्टल असते हे सर्व सरकारी योजनांसाठीच असते। त्यामध्ये तुम्ही सर्व सरकारी योजनांमध्ये विविध योजना जे असतात त्या योजनांचे कागदपत्र हाताळणी, आपला अर्ज बरोबर व्यवस्थित भरला की नाही ते पाहणी किंवा मग आपली KYC करणं किंवा अजूनही काहीतरी अपडेट करणं यामध्ये तुम्ही करू शकता। आता तुम्ही मोबाईलवरून सुद्धा करू शकता। जर नाही समजलं तर तुम्ही सेतू केंद्र, आधार केंद्र किंवा मग इतर जे काही केंद्र असतात तिथून तुम्ही ही KYC वगैरे करू शकता। त्यासाठी तुम्हाला महा ID कार्ड बनवणं महत्त्वाचं आहे। त्याशिवाय यामध्ये तुम्हाला KYC करता येणार नाही, हे गोष्ट लक्षात घ्या। आता आपण वळूया आपल्या नेमके खुशखबर काय आहे त्यासाठी। तर बघा, एक शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय लिहिलं आहे हे तुम्ही बघून घ्या। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी आता सामाजिक न्याय विभागाकडून आणखीन सुद्धा पैसे घेण्यात आलेले आहे। नेमके किती रुपये घेण्यात आलेले आहे आणि कोणत्या महिन्याचा हप्ता आपल्याला मिळणार आहे, एका जुलै महिन्याचा मिळणार आहे की ऑगस्टचा सुद्धा मिळणार आहे हे सुद्धा आपण खाली बघूया। तर तारीख बघून घ्या, 12/8/2026 हा शासन निर्णय आहे। म्हणजेच की कालचाच शासन निर्णय हा आलेला आहे। तर बघा, हा संपूर्ण शासन निर्णय थोडा मोठा आहे, परंतु मी पूर्ण वाचत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार। त्यासाठी मी तुम्हाला शॉर्टकट यामध्ये काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला दाखवून देतो आणि सांगून देतो। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27 या वर्षाकरिता 3,000 कोटी रुपयांचा नित्यव्यय मंजूर आहे। आता त्यामधून बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी माहे जुलै 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी सुमारे 319,53,00,000 इतका निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी शासन मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। बघा, तर आपल्याला कोणत्या महिन्याचा हप्ता आलेला आहे, माहे जुलै, म्हणजेच की मागच्या महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचा आलेला नाही आहे। फक्त एकाच महिन्याचे पैसे तुम्हाला सध्या मिळणार आहेत। ऑगस्ट महिन्याचा जो काही निधी आहे तो तुम्हाला पुढे मिळणार आहे। सध्या तरी तुम्हाला एकच हप्ता म्हणजेच की 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। आता यामध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत। सामाजिक न्याय विभाग जे काही आहे यांच्याकडून हा जो निधी आहे 319 कोटी रुपयाचा निधी जो काही आहे हा महिला व बाल विकास विभाग यांना 10 तारखेपर्यंत पाठवण्यात यावे असं बंधनकारक आहे। परंतु 2 दिवस उशीर झाला आहे तरी त्यांनी हा पैसा पाठवलेला आहे। म्हणजेच की जुलै महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे, 3,000 रुपये मिळणार नाही आहेत। ऑगस्टचा हप्ता तुम्हाला पुढे मिळणार आहे। म्हणजेच की आता फक्त 1,500 रुपयेच तुमच्या खात्यामध्ये सध्या तरी येणार आहेत। आता पुढे यामध्ये काय लिहिलेलं तुम्ही बघू शकता की सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहील। हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे। म्हणजेच की जी काही सद्यस्थितीत नोंदणी झालेली आहे, सर्वांची नोंदणी झाली आहे आणि त्यामध्ये जे काही पात्र महिला आहेत त्यांना हा हप्ता मिळावा याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील असं सामाजिक न्याय विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच की आता तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत, या महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे, ऑगस्टचा हप्ता तुम्हाला पुढे मिळणार आहे। फक्त सध्या तुम्हाला जुलै महिन्याचा, मागच्या महिन्यात जो काही हप्ता बाकी होता तोच मिळणार आहे। तर आनंदाची बातमी आहे, खूप दिवसांपासून जवळपास 1 महिना झाला आहे या हप्त्याची वाट बघत होत्या लाडक्या बहिणी, म्हणजेच की जुलै महिन्याच्या हप्त्याच्या। तर 1,500 रुपये तुम्हाला आता या लगेचच 4-5 दिवसांमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच की असं समजून घ्या तुम्ही की सोमवारपासून याची सुरुवात होणार आहे आपल्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी।
तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गव्हांदे असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर लाडक्या बहिणींनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.